Hello everyone. Today we are going to learn the next part, that is sum of measures of exterior angles of a triangle. Yesterday we learned the angle sum property. In angle sum property we learned that if any polygon, if it is a triangle, then total sum of three angles is 180 degree. If it is a quadrilateral, then total sum of four angles is 360. If it is a pentagon, then total sum of five angles is 540. 180, 360, 540 means जसं आपण काल बघितलं तसं 180 टेबल आहे. 180 into, if it is triangle, then sides are 3 minus 1. 3 minus 2 means 180 into 1, 180. If it is quadrilateral, then sides are 4 means 4 minus 2 into 180. 4 minus 2 into 180, 360. If it is pentagon, then sides are 5. So 5 minus 2 into 180 means 5 minus 2, 3 into 180, 540. means आपल्याला sides आहेत, side minus 2 into 180. आपण हा फॉर्म्युला यूज करतोय. ठीक आहे. वी आर गोइंग टू लर्न द सम ऑफ एक्सटेरियर एंगल्स ऑफ अ पॉलीगॉन. If it is a triangle, then the exterior angles are total 6. 1, 2, 3, 4, 5 and 6. टोटल एक्सटेरियर अँगल्स आपल्याला टोटल नाही तर 6. ठीक आहे. पण आपलं अँगल सम प्रॉपर्टी जसं बघितलं तसं आपण एक्सटेरियर अँगल्स प्रॉपर्टी चेक करत असताना एका सिंगल साइड मध्ये आपल्याला एक्सटेरियर अँगल्स फॉर्मेट करायचे. आपण ऍझ्युम करूया हा एक एबीसी ट्रायंगल आहे. ठीक आहे. एबी आहे, ही एबी आपण बी साइड मध्ये इन्क्रीज करूया, बीसी आहे सी साइड मध्ये इन्क्रीज करूया, सी ए साइड मध्ये इन्क्रीज केले. देन देयर आर 3 एक्सटेरियर अँगल्स. इफ इट इज अ क्वाड्रिलॅटरल, then exterior angles are 1, 2, 3 and 4. म्हणजे इथं आपल्याला 4 एक्सटेरियर अँगल्स फॉर्मेट होणार. मग आता आपण हे जे साइड्स घेतोय आपण ते एका सिंगल साइड मध्ये घ्या. ठीक आहे. म्हणजे इथं आपण जसं हा जो आहे हा अँटी क्लॉकवाईज घेतलाय, इथं क्लॉकवाईज घेतलाय. ठीक आहे. मग एकच आपण मेथड आपण नेहमी यूज करा, त्यामुळे कन्फ्युजन नाही होणार. आपण नेहमी घेत असताना तुम्ही अँटी क्लॉकवाईज घ्या. ठीक आहे. ओके. मग आता आपल्याला ह्या प्रॉपर्टीमध्ये चेक काय करतोय तर टोटल सम हा 3 साइड्स असेल तर हे 3 एक्सटेरियर अँगल्स फॉर्मेट झालेत. क्वाड्रिलॅटरल असेल तर टोटल साइड्स अँगल्स जे फॉर्मेट होणार आहेत हे टोटल 4 असणार आहेत. मग याची टोटल सम काय असणार आहे तर कोणत्याही टाईपचा पॉलिगॉन असेल तर टोटल सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स शुड बी 360. ऑलवेज 360. म्हणजे हा ट्रायंगल असू दे, पेंटागॉन असू दे, हेक्सागॉन असू दे, ऑक्टागॉन असू दे, कोणत्याही टाईपचा आपल्याला क्वाड्रिलेटरल असेल तर टोटल सम असणार आहे 360. म्हणजे आपण हा एक पेंटागॉन अज्युम करूया. A, B, C, D. It is a pentagon. If we take exterior angles, first, second, third, fourth and fifth, अँटी क्लॉकवाईज मध्ये आपण हे फॉर्मेट केले. ठीक आहे. आणि टोटल जे 5 अँगल्स फॉर्मेट झालेत, अँगल 1 + 2 + 3 + 4 + 5, हे टोटल आपल्याला जे अँगल्स फॉर्मेट झालेत 1, 2, 3, 4, 5 हे जे एक्स्ट्रा अँगल्स आहेत तर टोटल सम ऑफ 1 to 5 इज ऑलवेज 360. म्हणजे हा पेंटागॉन असू दे, हेक्सागॉन असू दे, कोणत्याही टाईपचा आहे. ठीक आहे. पॉलिगॉन आहे आणि रेग्युलर और इरेग्युलर, देन द सम ऑफ ऑल एक्स्टेरियर अँगल्स शुड बी 360. ओके. आपण आणखी एक्झाम्पल बघूया.
सपोज इट इज अ ट्रायंगल ए बी सी. आपण हे अँगल सायझून करूया. ए अँगल बी इक्वल टू 60, अँगल सी इक्वल टू 70, then angle A must be 50 because total sum of three angles of triangle should be 180. Then it is 60, 70 and 50. Now we draw exterior angles. आता हा सी अँगल आहे, हा एक्सटेरियर आपण चेकआउट करूया. देन 70 प्लस हा एक्सटेरियर, 70 plus x or 50 plus y or 60 plus z. These are linear pair angles. Last year we studied that linear pair, sum of linear pair angles should be 180. Then what is value of x? 70 plus x. 70 and x are linear pairs. Therefore 70 plus x should be 180. Then x may be 180 minus 70, that is 110. Okay, means x value आपल्याला 110. Then what is value of y? Y plus 50 should be 180. Then y must be 180 minus 50, that is 130. And what is value of z? 180 minus 60, because 60 and z are linear pair angles. Then value of z must be 180 minus 60, that is 120. Then what is value of x plus y plus z? X plus y, x and y and z are exterior angles. Then x plus y plus z, we can calculate x is 180, 110, y is 130 and z is 120. If we add x plus y plus z, that is 110 plus 130 and 120, the sum must be 360. The property of exterior angles of any polygon. If we take a rectangle, and draw exterior angles, if it is a rectangle, then interior angles must be a right angle, that is 90, 90, 90, 90. Then 90, and if it is x, 90 plus x must be 180 because they are linear pairs. Then value of x is 90. Similarly, value of exterior of B is 90. Value of exterior of C is 90. Exterior of D is 90. Then 90 plus 90 plus 90 plus 90 equal to 360. Thus, we find that the total sum of exterior angles of any quadrilateral or any pentagon or any hexagon must be 360. आज आपण बघितले एक्सटेरियर अँगल सम प्रॉपर्टी. दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स लक्षात घ्या की अँगल सम प्रॉपर्टी जे लास्ट आपण लेक्चरमध्ये बघितली, त्यामध्ये आपण बघितले की अँगल सम ऑफ इंटेरियर अँगल्स, sum of all interior angles must be 180 into side of polygon minus 2. म्हणजे ट्रायंगल असेल तर 3 minus 2, क्वाड्रॅट असेल तर 4 minus 2. म्हणजे इथे आपल्याला इंटेरियर अँगल्स मध्ये सम घेत असताना आपल्याला ही टोटल सम काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. ठीक आहे. तसं एक्सटेरियर अँगल मध्ये आपण बघितलं की टोटल सम तो कुठल्या टाईपचं पेंटागॉन असू दे, हेक्सागॉन असू दे, ऑक्टागॉन असू दे किंवा ट्रायंगल असू दे, टोटल सम काय असणार आपल्याला 360. ओके. मध्ये आपल्याला एक बुकमध्ये आपल्याला एक ट्राय दिस मध्ये फिगर 3.10 आहे, त्याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द सम ऑफ मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस पी क्यू आर. इथं रेग्युलर हेक्सागॉन आहे, म्हणजे एक्स वाय झेड पी क्यू आर ऑल आर एक्सटेरियर अँगल्स. ठीक आहे. देअरफॉर एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस पी प्लस क्यू प्लस आर हे टोटल जे एक्सटेरियर अँगल्स आहेत दे सम इज मस्ट बी 360. ही सम नेहमीच काय असणार आपल्याला 360 असणार आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे इज एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू पी प्लस इक्वल टू क्यू इक्वल टू आर अँड वाय.
आता इथे आपल्याला विचारलं की एक्स वाय झेड हे जे एक्स्ट्रा अँगल्स आहेत हे इक्वल आहेत का? हे इक्वल असणार आहेत। याचं रिझन काय? इथं आपल्याला जो दाखवलेला हेक्झॅगॉन आहे हा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे। रेग्युलर हेक्झॅगॉन आहे म्हणजे इंटरियर अँगल सेम आहेत, इंटरियर अँगल सेम आहेत म्हणजे एक्स्टर्नल अँगल्स हे सेमच असणार। आता थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ ईच एक्स्टर्नल अँगल अँड इंटरियर अँगल? सिंपल आहे। थर्ड क्वेश्चन काय समजून घ्या, व्हॉट इज द मेजर ऑफ ईच एक्स्टर्नल अँगल्स? ठीक आहे, म्हणजे एक्स्टर्नल अँगल्स आपल्या इथे काय आहेत? एक्स वाय झेड पी क्यू आर, या प्रत्येकाची व्हॅल्यू काय असेल? आता हे व्हॅल्यू आपण दोन टाईपनं आपण फाइंड आउट करू शकतो। आणि इंटरियर अँगल्स आहेत आपल्याला ए ए ए ए ए 6 टाइम्स। ठीक आहे, मग ह्या एक्स वाय झेड हे जे एक्स्टर्नल अँगल्स आहेत आणि हा ए जो इंटरियर अँगल आहे ह्याची व्हॅल्यू काय असेल? हे कसं फाइंड आउट करणार? तर एक्स वाय झेड पी क्यू आर, आता आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस पी प्लस क्यू प्लस आर हे सगळे एक्स्ट्रा अँगल्स आहेत, म्हणजे याची टोटल काय असणार आपल्याला? तर 360। ओके, म्हणजे याची टोटल 360 असणार आहे। आता हे सगळे जर अँगल्स सेम असतील तर 6 अँगल्स आहेत, 6 अँगल्स आहेत, सगळे इक्वल आहेत, त्याची टोटल 360 आहे, म्हणजे प्रत्येक अँगल किती असणार? 360 डिवाइड बाय 6, आणि हे सगळे अँगल्स सेम आहेत। ठीक आहे, 360 डिवाइड बाय 6 इक्वल टू काय असणार? 60 डिग्री। म्हणजे एक्स वाय झेड हे जे एक्स्ट्रा अँगल्स आहेत त्याची टोटल सम येणार आपल्याला 60, सॉरी प्रत्येक अँगल येणार आपल्याला 60। ओके, तसं तर ए ची व्हॅल्यू काय असेल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? ए इज इंटरियर अँगल्स। मग आता आपण एक सिंपल असं विचार करूया की ए अँड पी, पीच्या साईडचा जो ए अँगल आहे, ठीक आहे, हा ए आणि पी हे लिनियर पेअर आहेत, म्हणजे ए प्लस पी इक्वल टू, लिनियर पेअर असेल तर टोटल व्हॅल्यू असते 180। त्यातल्या पी ची व्हॅल्यू किती आपल्याला? 60। ठीक आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय असणार? 180 मायनस 60 मीन्स किती येणार आहे? 120। म्हणजे हा जे इंटरियर अँगल्स आहेत हेक्झॅगॉन मध्ये ए ए ए, या प्रत्येकाची व्हॅल्यू असणार आपल्याला 120। ओके, आता हेच आपण ह्या मेथडमध्ये बघितलं। आता हेच आपण जे अँगल सम प्रॉपर्टी बघितली काल त्या मेथडमध्ये पण बघूया। काल आपण अँगल सम प्रॉपर्टी मध्ये बघितलं की जी टोटल सम आहे ही टोटल सम असेल, हेक्झॅगॉन असेल, हेक्झॅगॉन जर असेल तर हेक्झॅगॉन मध्ये आपल्याला टोटल सम कसं असणार आहे? तर हेक्झा मीन्स 6, साइड्स आहेत आपल्याला 6। ठीक आहे, मग आपला फॉर्म्युला काय आहे? 6 मायनस 2, म्हणजे साइड्स मध्ये 2 कट करणार इंटू 180, म्हणजे 6 मायनस 2 इक्वल टू काय आपल्याला 4 इंटू 180 मीन्स येणार 720 डिग्री। म्हणजे हेक्झॅगॉन मध्ये जे टोटल अँगल्स आहेत इंटेरियर जे टोटल अँगल्स आहेत याची सम किती असणार? 720, बरोबर। पण आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलाय तो हेक्झॅगॉन आहे, इट इज रेग्युलर हेक्झॅगॉन। हा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे, रेग्युलर हेक्झॅगॉन मीन्स सगळे अँगल्स इक्वल आहेत। मग सगळे जर अँगल्स इक्वल असतील तर टोटल अँगल्स आहेत 6, टोटल सम आहे 720, म्हणजे प्रत्येक अँगल फाइंड आउट करण्यासाठी काय करू आपण? ईच अँगल शुड बी 720 डिवाइड बाय 6, दॅट इज 120 डिग्री। म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला काय किती येणार आहे? 120 डिग्री। म्हणजे ह्या मेथडमध्ये आपण करू शकतो। ठीक आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम आपण दोन्ही टाईपनं आपण सॉल्व्ह करू शकतो। आता याच्यावर डिपेंड आपल्याला आता एक्सरसाइज 3.2 आहे, तोही आपण बघूया। 125 डिग्री आपल्याला ह्या एक्स ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची आहे। ठीक आहे, जसं आता आपण हा प्रॉपर्टी बघितली आज की टोटल सम ऑफ एक्स्टर्नल अँगल्स शुड बी 360, म्हणजे हे जे एक्स्टर्नल अँगल्स आहेत त्याची टोटल सम काय असणार आपल्याला? 360। देअरफॉर x प्लस 125 प्लस 125 इक्वल टू 360, म्हणजे x प्लस 125 प्लस 125 इक्वल टू काय असणार आपल्याला? 360। यावरून आपण x ची व्हॅल्यू काढू, आपण 125 प्लस 125 250, म्हणजे x प्लस 250 इक्वल टू 360। आता हा 250 आपला प्लस आहे, ह्या साईडला घेऊया आपण, राईट साईडला घेऊया मायनस होणार, x इक्वल टू 360 मायनस 250 इक्वल टू 110, मीन्स एक्स ची व्हॅल्यू काय असणार आपल्याला? 110। सिंपल आहे। सेकंड प्रॉब्लेम ही तशाच टाईपमध्ये आपल्याला, सेकंड प्रॉब्लेम आपल्याला पेंटागॉन आहे, फक्त रेग्युलर नाही येतो।
आता आपल्याला ह्या पेंटागॉन मध्ये हा जो एक्स आहे ह्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण आत्ताचीच प्रॉपर्टी यूज करणार आहे, टोटल सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स विथ 360. मग यासाठी आपल्याला टोटल अँगल्स पहिला फाइंड आउट करूया. ठीक आहे, हा टोटल एक्सटेरियर अँगल्स बघत असताना हा एक सिंगल एक्स आहे, सेकंड इज 70, थर्ड इज राईट अँगल मीन्स 90, फोर्थ इज 60, मात्र फिफ्थ आपल्याला दिलेलं नाही. मग हा फाइंड आउट कसं करणार, तर हा इंटेरियर अँगल आहे 90 डिग्री, म्हणजे एक्सटेरियर अँगल काय असणार 90 डिग्री, बिकॉज दीज आर लिनियर पेअर्स, हे दोन्ही लिनियर पेअर्स आहेत. म्हणजे टोटल सम येणार आहे 180, 180 मायनस 90 इक्वल टू 90. म्हणजे एक्सटेरियर अँगल्स कसे आले आपल्याला 90 प्लस 60 प्लस 90 प्लस 70 प्लस एक्स, आणि टोटल सम किती असणार आपल्याला नेहमीच 360. म्हणजे कुठल्याही टाईपचं पॉलिगॉन असेल टोटल सम नेहमी 360. यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू पण फाइंड आउट करूया. एक्स प्लस 90 प्लस 60 150 प्लस 90 240 प्लस 70 310. मग 310 एक्स प्लस 310 इक्वल टू 360. मीन्स एक्स इक्वल टू काय ना 360 मायनस 310 मीन्स काय येणार आपल्याला 50. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला असणार आहे 50 डिग्री. ओके, सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला फाइंड द मेजर्स ऑफ ईच एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन ऑफ 9 साइड्स अँड 15 साइड्स. सिंपल आहे, इथं आपल्याला रेग्युलर पॉलिगॉन आहे, जसं आपल्याला ट्राय दिस मध्ये प्रॉब्लेम आहे तसं एक सिंपल एक आयडिया यूज करा फक्त, की टोटल सम किती असणार आहे आपल्याला 360. ठीक आहे, मग पॉलिगॉन बघत असताना टोटल अँगल दिलेत आपल्याला, अँगलनं फक्त डिवाइड करा. सिंपल, म्हणजे 9 साइड्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय आपल्याला 9 साइड्स, मग 9 साइड असेल तर 360 डिवाइड बाय 9. सिंपल, 360 डिवाइड बाय 9 किती येणार आपल्याला 40 डिग्री. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आहे 15. दोन्हीमध्ये फक्त एक बेसिक प्रॉब्लेम लक्षात ठेवा, काल आपण बघितलं अँगल सम प्रॉपर्टी, त्यामध्ये आणि ह्यामध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. तिथं आपण बघत असताना साइड्स असतील तर साइडनं आपण डिवाइड केला, कशाला, तर ती टोटल जो अँगल येणार आहेत इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, हे इंटेरियर अँगल्स आपण फॉर्म्युला आपण यूज केला, कसं साइड्स मायनस 2 इंटू 180, त्यानुसार आपण टोटल सम फाइंड आउट करणार आणि त्याला आपण साइड्सनं डिवाइड करणार. तसं इथं आपण काय करणार आहोत, टोटल सम आपल्याला फिक्स आहे 360, मग फक्त साइड्सनं डिवाइड करा. सिंपल, म्हणजे सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलं आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये सेकंड प्रॉब्लेम 15 साइड्स दिलेत, मग रेग्युलर आहे ना, मग आपण काय करूया 360 डिवाइड बाय 15. ठीक आहे, म्हणजे 15 फक्त 360 ला डिवाइड करा. सिंपल. आता थर्ड क्वेश्चन, आता थर्ड क्वेश्चन जो आहे हा थर्ड क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. इथं काय दिलं आपल्याला, हाऊ मेनी साइड्स डज अ रेग्युलर पॉलिगॉन हॅव इफ द मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँगल इज 24 डिग्री. ठीक आहे, म्हणजे सेकंड क्वेश्चन आहे त्याचा रिव्हर्स क्वेश्चन आहे आपल्याला इथं. इथं आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये साइड दिले, आपण अँगल फाइंड आउट केले, तसं इथे आपल्याला काय अँगल दिलाय 25 डिग्री. तर आपल्याला काय करायचं, साइड्स फाइंड आउट करायचे. मग हे कसं करणार, तर सोल्युशन घेत असताना फर्स्ट सेंटेन्स घ्या, टोटल मेजर ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स. ही व्हॅल्यू आपल्याला फिक्स आहे, किती 360 डिग्री. ओके, नंबर्स ऑफ एक्सटेरियर अँगल्स, नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स. हे एक्सटेरियर अँगल्स किती असणार, जेवढ्या साइड्स आहेत तेवढ्या. इथं आपल्याला सेकंड आपण घेऊया मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल. मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल पहिले आपल्याला 24 डिग्री. मग आपण नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स फाइंड करूया. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स इक्वल टू 360 डिवाइड बाय 24. म्हणजे 360 ला आपण 24 ने डिवाइड करूया. ही व्हॅल्यू येणार आपल्याला 15.
ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल्स किती 15. मग एक्सटेरियर अँगल्स जर 15 असेल तर साईड सुद्धा काय असणार 15. लास्ट सेंटेन्स काय देअरफॉर साइड्स ऑफ पॉलिगॉन शुड बी 15. ओके, म्हणजे सिंपल आहे. 360 आहे, आपल्याला नंबर ऑफ साइड्स फाइंड आउट करायचे असेल तर अँगलने डिवाइड करा. अँगल आपल्याला 24. आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय बघितलं, साइड्स दिलेत, मग अँगल फाइंड आउट करायचं, मग साइड्सनं काय करा 360 डिवाइड करा. म्हणजे आपल्याला 360 डिवाइड करायचं आहे. साइड्स फाइंड आउट करायचं असेल तर अँगल मेजरमेंटने डिवाइड करा आणि अँगल फाइंड आउट करायचं असेल तर साइड्सने डिवाइड करा. ह्या स्टेपमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, तर हाऊ मेनी साइड्स डज अ रेग्युलर पॉलिगॉन हॅव इफ द मेजर ऑफ इफ ईच ऑफ इट्स इंटेरियर अँगल इज 165 डिग्री. म्हणजे इथं आपल्याला क्वेश्चन कसं आहे, तर 165 डिग्री हा इंटेरियर अँगल्स, तो एक्सटेरियर अँगल कसं फाइंड आउट करणार, लिनियर पेअर म्हणजे 180 मायनस करणार. ठीक आहे. म्हणजे आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करत असताना आपण चेंज काय करणार आपण, तर फर्स्ट फाइंड आउट करूया आपण मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. फर्स्ट सेंटेन्स घ्या तुम्ही, मेजर ऑफ इंटेरियर अँगल इट इज 165 डिग्री. ठीक आहे. मग आपण काय फाइंड आउट करणार, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. मग एक्सटेरियर अँगल फाइंड आउट कसं करायचं, 180 मायनस 165 दॅट इज 15 डिग्री. म्हणजे आपल्याला जे एक्सटेरियर अँगल्स आहेत हे प्रत्येकाचं मेजरमेंट किती आपल्याला 15 डिग्री. ठीक आहे. पुढचं सेंटेन्स तेच, टोटल मेजर ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल इज 360. आता आपण 15 डिग्री आहे ना, 15 डिग्रीने काय करणार आपण डिवाइड करणार. म्हणजे एक्सटेरियर अँगल जो आहे त्या एक्सटेरियर अँगलनं आपण इथं काय करायचं, डिवाइड करायचं आहे. इक्वल टू 24. म्हणजे टोटल साइड्स काय असणार आपल्याला 24 डिग्री. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन आहेत. थोडंसं तुम्ही विचार करा, तुम्ही ट्राय करा, नाही जमले तर मी तुम्हाला परत एक्स्ट्रा एक्सप्लेन करतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 3.1 बघितलाय. ठीक आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 आणि 7 मध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील, ठीक आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सेंड केलेलं आहे.